आपण सुरुवातीला नागपुरात जाणार आहोत। केवळ महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण भारताचं, अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आज 396वी जयंती आहे। महाराष्ट्रासह देशभरामध्ये विविध ठिकाणी आज सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुद्धा उत्साह बघायला मिळतोय। लेझिम आणि ढोल ताशा पथकाचं सादरीकरण केलं जातंय। अस्सल मराठमोळा असा हा कार्यक्रम आपल्याला नागपुरात पाहायला मिळतो आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण राज्यभरातल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी करतोय। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण ही दृश्य पाहतोय। नागपूरमध्ये जिथं ढोल ताशा पथकाकडून, ध्वज पथकाकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली जाते। छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्या समोर ही मानवंदना दिली जाते। अगदी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो नागपूरमधून आणि या लहानगे असू देत किंवा वृद्ध सुद्धा असू देत, प्रत्येक जण या शिवजयंतीमध्ये जल्लोषाने सहभागी झालेला आहे। ढोल ताशांचा गजर असू देत किंवा टाळ मृदुंगांचा नाद असू देत, संपूर्ण नागपूर आज दुमदुमून गेलेला आहे। खरंय, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत ज्यांना आपण मराठीमध्ये अबाल वृद्ध म्हणतो असे सारे जण शिवजयंतीच्या या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषामध्ये, त्यांच्या जयघोषामध्ये नागपूर आता दणाणून गेलेला आहे। केवळ नागपूर कशाला, संपूर्ण राज्यभरामध्ये असाच उत्साह आहे। अशा प्रकारे मिरवणुका काढल्या जात आहेत, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत थेट नागपुरातून जोडले गेलेले आहेत। नागपुरातलं हे सगळं वातावरण, उत्साह आपल्या प्रेक्षकांपर्यंत जितेंद्र पोहोचवतील। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण सध्या मी आहे नागपुरातील महाल परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि पहाटेपासून जो आहे तो शिवजयंतीचा उत्साह आहे तो आपल्याला दिसून येतोय। वेगवेगळ्या प्रकारचं सांस्कृतिक सादरीकरण जे आहे ते विविध पथकांकडनं इथे करण्यात आलेलं आहे। मग त्यामध्ये ढोल ताशा पथक असेल किंवा महिला मुद्रा पथक असेल। आपण सध्या महिला मुद्रा पथकाच्या या चिमुकल्या मुलींशी चर्चा करूया की नेमकं त्यांचं काय भावना आहेत, काय सांगशील, कशा प्रकारचं सादरीकरण होतं आणि काय भावना आहेत? आज शिवाजी महाराजांचा जयंती आहे, काय सादरीकरण केलं? आम्ही मुद्रा म्हणजे गणेश मुद्रा आणि राज मुद्रा असे आणि पालखी आम्ही असे सादर करणार आहोत, बस केली आहे। काय सांगाल, आज उत्साह आहे, किती उत्साह आहे आणि काय भावना आहेत आज शिवाजी महाराजांच्या जयंतीला? आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे, आमच्या महाराजांनी जे आम्हाला शिकवलं आहे तेच आम्हाला पुढे वाढवायचं आहे आणि त्यांच्याच पायऱ्यावर आम्हाला चालायचं आहे। काय सांगाल, तुम्ही आज इथे सादरीकरण केलेलं महिला मुद्रा पथक किती वैशिष्ट्यपूर्ण आणि तुम्ही सगळे पारंपरिक वेशभूषेत इथे आलेले आहात? पहिले तर जय शिवराय। मग सगळ्यांना म्हणजे आमचं 15 दिवसापासून आमचं सादरीकरणाची प्रॅक्टिस सुरू आहे। आम्हाला शिवाजी महाराजांसमोर सादरीकरण करायला मिळतं हे खूप नशिबाची गोष्ट आहे आम्हाला आणि खूप आनंद होत आहे। सगळ्याजण एकदम पारंपरिक पद्धतीने इथे म्हणजे आम्ही वेशभूषा करून आलो आहोत, तर एकदम प्रसन्न वाटत आहे आणि सकाळी सकाळी छान एकदम आमच्या सादरीकरणाने सुरुवात झाली। खरंच आपण पाहू शकतो की 70 या महिला असतील, मुली असतील, चिमुकल्या मुली असतील, त्यांचं इथे सादरीकरण झालेलं आहे। काय सांगाल, काय किती उत्साह आहे आज शिवाजी महाराज? शिवराय, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्हाला खरंच खूप छान वाटतं की आम्ही महाराजांसाठी काहीतरी एक महिला सोबत येऊन आम्ही काही महिन्यांपासून इथे तयारी करत आहोत। महाराजांसाठी इतकी उत्सुकता आहे की असं वाटतं की आम्ही काय काय योगदान द्यावं। खरंच खूप छान वाटत आहे। तर विक्रांत, आपण पाहू शकतो की उत्साह जो आहे तो सोहळ्याचा सगळीकडे दिसून येऊन राहिलेला आहे। केवळ नागपूरच नाही तर जगभरात शिवाजी महाराजांचा जयंतीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आणि नागपुरातही तोच आपल्याला उत्साह दिसून येत आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं, कालपासून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज दिवसभरही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम चालतील, उद्याही या शिवजयंतीचा उत्साह आपल्याला तसाच दिसून येणार आहे। त्यामुळे एकूणच नागपूरकरात जे आहे ते नागपुरात उत्साह आहे, आनंद आहे आणि तो उत्साह जो आहे तो ओसंडून देखील वाहत आहे की 396वी महाराजांची जयंती आज आपण मोठ्या उत्साहात साजरी करतोय। विक्रांत, नाही खरं आहे जितेंद्र, दिवसभर या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आहे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आणि दिवसभर या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत। पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळे कार्यक्रम पोहोचवायचे आहेत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि या सगळ्या शिवभक्तांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्यासाठी।